पण भारतीयांनी जगाला संस्कृत भाषा दिली. जगाच्या मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये ती भाषा शिकवलीही जाते, पण आपण मात्र मागं आहोत. आणि ती भारतीय संस्कृती आणि साहित्यासाठी खूप महत्त्वाची आहे. संस्कृत आजकाल दैनंदिन जीवनामध्ये ती कमी वापरल्या जाते, पण धार्मिक कार्यक्रमामध्ये, कॉलेजमध्ये, विद्यार्थ्यांना शिकवण्यामध्ये बऱ्यापैकी वापरल्या जाते. मी हे सर्व तुम्हाला का सांगत असेल? कारण आपल्या मराठीमध्ये एक असा चित्रपट येत आहे, ज्या चित्रपटाचं नाव हे संस्कृतवरनं ठेवलेलं आहे. आणि ते नाव काही असं तसं नाहीये, खूप मिनिंगफुल नाव आहे. ते एकच नाव आपल्याला भरपूर काही सांगून जाते. 2025 मध्ये बऱ्यापैकी चांगले पिक्चर येताना दिसत आहे. कारण भरपूर पिक्चर अशी आले ज्यांनी बॉक्स ऑफिसवर चांगलं कमाई केलेली आहे. त्यामधलं जारण आहे, आल्याड पल्याड आहे, हे चित्रपट होऊन गेले. येणारे चित्रपट आहेत दशावतार आहे, असंभव आहे, आणि एक चित्रपट आहे अवकारिका. तर आपण अवकारिका या शब्दाचा अर्थ कोणाकोणाला माहिती आहे त्यांनी जरा कमेंट करून सांगा. आता थांबायचं नाही. हा जो चित्रपट होता, सफाई कर्मचाऱ्याच्या आयुष्याच्या अवतीभोवती फिरणारा चित्रपट होता. ह्या चित्रपटामध्ये आपल्याला हेच दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत की एक सफाई कर्मचारी आपलं शहर चांगलं ठेवण्यासाठी, स्वच्छ ठेवण्यासाठी किती झटत असतो. आपण उठण्याच्या आधी तो उठून जातो आणि ते स्वच्छ करतो, का तर आपल्या नजरेला ते चांगलं वाटावं. पण हे करतंय कोण? आपणच ना. मग हीच गोष्ट आपल्याला ह्या चित्रपटामध्ये दाखवतील, ज्या चित्रपटाचं नाव आहे अवकारिका. अवकारिकाचा अर्थ असा होतो की कचरा पेटी, आणि हे नाव आहे संस्कृतमध्ये. मी जे तुम्हाला सुरुवातीला जे संस्कृतवर भाषण दिलं ते ह्याबद्दलच होतं. संस्कृतमधला एक शब्द घेऊन त्याचं टायटल बनवलं या माणसाने. पिक्चरचा फर्स्ट लुक तर एवढा जबरदस्त मला वाटला ना, बॅकग्राऊंड स्कोरही मला चांगला वाटला, डायलॉगही बऱ्यापैकी चांगले होते. 1 ऑगस्ट 2025 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये लागणार आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा. या पिक्चरचा फर्स्ट लुक बघितला आहे का? तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि संस्कृतवर आज जे तुम्हाला नवीन ज्ञान मिळालं ते शेअर करा आपल्या मित्रांसोबत.